भजनाचं पहिलं कडवं. तीर्थाटनी तू जाऊ नको, ढोंगीपणे ध्यान लावू नको, हा राम सावळा रे तुझ्या अंतरी विराजे. ह्या कडव्यामध्ये सरळ सरळ असा संदेश देण्यात आला आहे की पहिल्यांदा तुमच्या जवळ काय आहे ते बघायचं. बाहेर जाण्यापूर्वी आपल्याजवळ काय आहे ते बघायचं आहे. ग्रंथाजवळ जाण्यापूर्वी तुमच्याजवळ काय आहे ते बघायचं आहे. तीर्थाकडे जाण्या अगोदर तुमच्याजवळ काय आहे ते बघायचं आहे. आणि जेव्हा स्वतःजवळ बघाल तेव्हा जर तुम्हाला ते जवळच सापडलं तर लांब जायची गरज नाही. यात दोन पद्धतीने थोडासा विचार करावा लागेल. एक पद्धत अशी आहे की बहुतांशी आपल्याला माहित नसतं आपल्याजवळ काय. बरेच वेळा कुठल्या तरी एखाद्या संदर्भाने ते लक्षात येतं, यार हे तर मला माहित होतं, किंवा वेगळ्या शब्दांनी आपल्याला पहिले माहित असतं, पण तो शब्द आणि आपल्याला माहित असलेली गोष्ट किंवा आपल्याला माहित असलेलं तत्व एकच आहे ह्याचं ज्ञान नसतं. ज्या दिवशी ते होतं की निद्रा हा जो शब्द आहे, निद्रा म्हणजे झोप असं जेव्हा कळतं तेव्हा मग कळतं की हे तर आम्हाला माहित होतं, परंतु झोप म्हणजे निद्रा एवढंच माहित नव्हतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याजवळ काय आहे ते बघायला लागतं. जपानमध्ये कराटे, कुंफू किंवा समुराई युद्ध ह्या ज्या कला शिकवल्या जातात, शिकण्याकरता जर कोणी नवीन विद्यार्थी गेला तर सगळ्यात पहिले तुला काय माहित आहे ते मला पहिले करून दाखव असं ते विचारतात. की तो तलवारबाजी शिकायला आला तर ते तुला काय माहित आहे ते पहिले मला सांग, किंवा तू तुझी ऍक्टिव्हिटी करून दाखव. मग ज्या वेळेला तो त्याची ऍक्टिव्हिटी करतो त्यावेळेला तो जो त्याचा मास्टर आहे तो मास्टर त्याला सांगतो की हे जे तू करून दाखवलं काही कामाचं. आणि इथे ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्याकडे काय आहे ते माहित पाहिजे. आपल्याकडे कचरा आहे का, पण कचरा आहे हे माहित पाहिजे. आपल्याकडे ज्ञान आहे का, पण ज्ञान आहे की नाही हे माहित पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे अनुभव आहे का. ज्याही गोष्टीसाठी तुम्ही बाहेर पडा त्या गोष्टीचा तुमच्याकडे अनुभव आहे का, किंवा ज्या विषयासाठी बाहेर पडा, मग तो व्यापाराचा विषय असो, शिक्षण घेण्याचा विषय असो, शिक्षा देण्याचा विषय असो, किंवा पर्यटनाचा विषय असो, मनोरंजनाचा विषय असो, कुठलाही अभ्यासाचा विषय असो, शिक्षण किंवा व्यापार जे व्यावहारिक विषय आहे त्याच्याविषयी जरी आपण बाहेर पडलो ती मिळवण्याकरता, तर पहिल्यांदा आपल्याकडे काय आहे ते माहित पाहिजे. म्हणजे इथे एक महत्वाची गोष्ट आहे. असं समजा की तुम्हाला ठराविक गोष्टी माहित पाहिजे. मग त्या ठराविक गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती, ते आहे तुमच्याजवळ असलेली शक्ती. ती शक्ती माहित पाहिजे. आणि दुसरी महत्वाची बाब आहे ती म्हणजे कमजोरी काय ते माहित पाहिजे. की माझ्याकडे एखादी कला आहे, पण ती कला मला पूर्ण ज्ञात नाही आहे, पण ही गोष्ट आपल्याला माहित असते पण आपण ते प्रदर्शित नाही होते. आणि ज्या वेळेला आपण असं करतो की मला हे समजत नाही, मला हे माहित नाही, असं माहित असूनही त्यावर सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा
तर्क लावून बोलण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हणतात पाखंड. की तुम्हाला माहिती नाही काही, परंतु 4 लोकांमध्ये ते नाही दाखवायचं आहे की मला काहीच माहिती नाही. यात प्रामाणिकताही असू शकते. प्रामाणिकता कशी असू शकेल की प्रामाणिक व्यक्ती सांगून देईल की मला नाही माहित, या विषयाचं मला माहिती नाही, परंतु मला हे माहिती नाही, मग असं कसं का होईल, मला सगळंच माहित आहे असं समजून जो आपल्या तर्काने काही काही विषय उलगडायचा प्रयत्न करतो आणि दाखवतो की मला हे माहित आहे, मला सगळंच माहित आहे, मला काही सांगू नका, हा पाखंड होतो. तर स्वतःजवळ काय आहे, माझ्याकडे साधनं कोणते आहे, माझी परिस्थिती कशी आहे, माझ्याकडे ज्ञान काय आहे, ग्रहण शक्ती किती आहे आणि अंडरस्टँडिंग समज किती आहे, जाणीव किती आहे, रिअलायझेशन किती आहे, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. आपलं आपल्याला जर माहित नसलं तर काय होतं, दाखवण्याचा प्रयत्न केला जे माहित नाही तर त्याने काय होतं, त्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये ढोंग तयार होतं. त्याला ढोंगी म्हणतात. हा ढोंगीपणा आहे की याला काही माहिती नाही पण हा दाखवतोय, हा ढोंगीपणा आहे. आणि या ढोंगीपणाने जे संसारातले प्रत्येक क्षेत्र व्यापलेले आहे, प्रत्येक क्षेत्र. आश्रमाप्रमाणे जर विचार केला तर ब्रह्मचर्य आश्रम ढोंगीपणाने व्याप्त आहे. ब्रह्मचर्यामध्ये विद्यार्थी आले, शिकणारा ग्रुप ब्रह्मचर्यामध्ये आला, मग त्यामध्ये स्त्री पुरुष असा भेद करू नका. शिकणार स्त्री असो की पुरुष असो. आणि त्याच्यामध्ये ढोंगीपणा कसा आला की जर का एखादी नवीन वेब सिरीज आली किंवा एखादा नवीन सिनेमा लॉन्च झाला आणि तो बघायचा आहे, पण परीक्षाही जवळ आहे आणि घरातल्यांचा आग्रह आहे की तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करा, तर कशा पद्धतीने तुम्ही वेब सिरीज पाहता ते सांगा. अभ्यास करतो आहे असं दाखवून काय काय आयडिया आहे, आपले काही अनुभव असतील. अभ्यास झालाय, परीक्षेचा अभ्यास झालाय, हो, पण समजा एखाद्याने त्यांनी सांगितलं की नाही घरात बसूनच अभ्यास करा आणि तुम्हाला बघायचा आहे, तर अभ्यासामधला ढोंगीपणा कसा दाखवा किंवा कसा दाखवला गेलाय, त्यातले काय अनुभव असतील. ठीक, त्याचा प्रॉब्लेम बरोबर आहे, त्याला मराठी पूर्ण कळाली नसेल म्हणून तो असं बोलतोय. वेब सिरीज आणि दुसरं काहीतरी. वेब सिरीज मूव्ही हे उदाहरण सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही असतं का ते मला माहित. दुसरे काही असतं ते सांगायला पाहिजे होतं, परंतु ते माहित नसल्यामुळे या 2 गोष्टी काय. दुसरं काय, ठीक आहे, दुसरं काहीतरी अजून ETC असं करू. तर ते अनुभव कसा आहे, म्हणजे काय काय आयडिया केले. तिकडे जाऊन पाहायचं नाही, रस्त्यातच. त्याच्याकडे जाऊन पाहायचं असं. असे गुडघे जवळ ठेवून पुस्तक उघडून त्यामध्ये मोबाईल ठेवून असा कधी प्रयोग केलाय. असं तसं नाही केलं, म्हणजे डायरेक्ट दार बंद करूनच बघितलं. हे आपल्या आपसात आहे, हे काही कुठे माहित पडणार नाही. जनरली काय अनुभव आहे. अभ्यास झालाय, आता थोड्या मोबाईल बघतो, नंतर बघ झालाय अभ्यास, आता सोपा पेपर आहे, बघतो थोडा.
पण कधी कधी असं आमने सामने झालं का की एकाच रूम मध्ये बसून तुम्ही अभ्यास करताय असं दाखवताय आणि भलतंच काहीतरी चालू आहे, असं कधी झालं? असा काही अनुभव की स्वतंत्र रूम असल्यामुळे तशी काही झंझट आली नाही? मोठं घर ज्यांचं आहे त्यांची गोष्ट वेगळी, पण ज्यांचे छोटे घर आहे त्यांनी काय उपाय केले? मी लहानपणी करायचो बघा, तर काही मोबाईल नव्हते. सकाळी 5ला अभ्यासाला उठवायची, बाथरूम मध्ये जायचो, बाथरूम साफ करून स्वच्छ करून टाकायचो, टावल झोपून जायचो, बारीक मला सोडून द्यायचो, बाथरूम टावल टाकून झोपून घ्यायचो. म्हणजे चालू आहे बॉल. चालू आहे बुवा. माई ओरडले की हा आलो आलो म्हणून मग असं 10वीला वगैरे असताना 4 वाजता उठवायचे आहे. तर असं यांच्या- याचं काहीतरी असेल, पण हा सांगून अजून हा सांगून नाही राहिला. एकदा हा. मम्मी बोलली अभ्यासाला पण ठीक आहे बस. तर मग अशी बुक घेतली, असं फोन होता, असं बघत होतं, मम्मी आली कसं सरकून देते. या बा. हे बाबर असं मी उठवलं सकाळी लवकर की मग आता घरी ते वरच्या इथे ते बाथटब आहे, त्याच्यातून झोपून राहायचं. शॉवर असं एका साईडला, ते तिकडे हँड शॉवर होता वरती, तसं चालू म्हणजे थोडंसंच असं प्रेशरवरती सोडून द्यायचं तसंच. कोणी विचारलं की मग फक्त असं साबण लावतो, आता असं करतो तसं करतो. तुझ्याकडे काही अनुभव आहे? सांग मग. ते नवीन गाणे आले लगेच पाहिजे सवय. नवीन गाणं कोणतं लेटेस्ट ते अभ्यासाच्या वेळेसच सुचायचं. अरे मग पुस्तकात ठेव. नाही, पुस्तक समोर त्याच्या खाली मोबाईल ठेवला, इथं पुस्तक इथं मोबाईल. हा, हे ठीक आहे. म्हणजे हे- मग पण- ते पुस्तकाकडे कमी लक्ष आहे, म्हणजे लगेच आज कोणतं गाणं आलं असं. तर हा जो आहे ना, म्हणजे ब्रह्मचर्याश्रमामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये सगळा ढोंगीपणा आला. पण ढोंगीपणा आला म्हणजे काय की दाखवायचा आहे, अभ्यास करतोय, पण तो नाही करायचा आहे म्हणून दाखवावं लागतं. जे करायचं नाही आहे ते करतोय असं दाखवायचं असतं. ब्रह्मचर्यानंतर गृहस्थ आला, गृहस्थामध्ये ढोंगीपणा आला. आता गृहस्थाश्रम ब्रह्मचर्यानंतर आपल्याला आणावं नाही लागत. तो केव्हा येऊन जातो तर हे तुम्हालाही कळत नाही. जनरली शिक्षण झालं, नोकरी लागली की घरातले लोकांनी सगळे मिळून केव्हा बोल्यावर जोडून देतात हे कोणालाही पता नसतं, है ना. ते तुम्हाला विचार येते, ते डायरेक्ट म्हणतात असं असं आहे, चलो इसके साथ में शादी कर लो, बात करा. मग तिथं मोठी कसोटी असते, कारण त्यावेळेला नवीन नवीन रिलेशन, मग त्या रिलेशन मध्ये इच्छा नसली तरी हसून दाखवायचं, है ना. नाही काय तर वरचे दात तरी दिसले पाहिजे, म्हणजे असंच काहीतरी मिश्किलपणे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात. तो ढोंगीपणामध्ये मग तिथे तर कहर होतो, कारण बरेच वेळा आपल्याला बाहेर जायचं असं मध्येच कोणीतरी येतं, मग ते वा वा या 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 असं काही काही असं, म्हणजे मग तो एक्सपर्टनेस येतो. ब्रह्मचर्यामध्ये ज्या गोष्टी केल्या त्या थोड्याशा अशा परिपक्व नव्हत्या. गृहस्थाश्रमामध्ये त्या व्यवस्थित जमतात. आणि त्या मॅरेज झाल्यानंतर तर प्रत्येकाला कोणी ना कोणी डायरेक्टर भेटलेला असतो, तर मग डायरेक्शनही चांगलं मिळतं की असं नाही करायचं, हे अशा पद्धतीने झालं पाहिजे, हा सीन असा झाला पाहिजे. फक्त त्यावेळेला सहाय्यक निर्देशक आपल्यासोबत असतो, तोही आपल्याला मदत करतो. एखाद्या वेळेला आपल्याला नाही जमलं, तो म्हणतो की इथं रॉंग झाली ऍक्शन, थोडंसं असं करायला पाहिजे. म्हणजे परफेक्टनेस जेवढा आणायचा असेल तेवढा ढोंगीपणाचा गृहस्थाश्रमामध्ये सगळे मिळून आणून देतात की तुम्हाला जमत नाहीये, तुम्ही असं करा. लग्नाला यायचं नसलं तरी नाही नाही म्हणायचं, शेवटपर्यंत सांगायचं वा वा काय काय असं आहे तसं आहे, सगळं विचारून घ्यायचं, पण जायचं. म्हणजे तुम्ही विचारलं म्हणजे समोरच्याला गॅरंटी येऊन जाते हा येईलच, पण तुम्ही जायचं नाही. तर म्हणतात हे टॅक्ट आहे. मग त्या टॅक्टच्या नावाखाली आणि बरेचसे आपले मार्गदर्शक भेटल्यामुळे आपल्याला अडचण येत नाही आणि जास्त परिपक्वता येते ढोंगीपणा. कधी कधी पंचायतही होते म्हणा. पंचायत झाली तर मग जे डायरेक्टर आहे ते बाजूला हटून जातात, ते म्हणतात हा असाच आहे,
कारण ह्याला जमलं नाही म्हणजे हा असाच आहे. सांगितलेलं त्यांनीच असतं, पण कधी कधी एखाद्या वेळेला स्क्रिप्ट प्रमाणे काम होत नाही. ते ज्या पद्धतीने स्क्रिप्ट देतात तसं कधी कधी होत नाही, आणि नाही झालं की मग ते म्हणतात हा असाच आहे, याला काही जमत नाही. आम्ही किती दिवस झाले सांगून राहिलो. अशा तऱ्हेने गृहस्थाश्रम चालू राहतो. मग गृहस्थाश्रम वाढत गेला की ढोंगीपणाही वाढत जातो. मग त्या ढोंगीपणाचा जो प्रकार आहे तो वस्तूंच्या जोरही होतो, की मग कधी कधी इच्छा नसलेल्या माणसाचा वाढदिवस असला की त्याला मुद्दामून गिफ्ट आणायला जाणून गिफ्ट देणं इथपर्यंत येऊन जाते पाळी. मग तर लग्नामध्ये सुद्धा नाईलाजाने घोड्यासमोर डान्स करणं, तो सुद्धा ढोंगीपणा करावा लागतो. कारण इच्छा नाही तरी पण काय, तर मग ते ह्याच्या नात्यात आहे, त्याचा भाऊ आहे, तो काय म्हणेल, हा काय म्हणेल, इच्छा नाही आहे, चालू झालं ते. अशा तऱ्हेने तो पार होत राहतो. त्यातून बरेचसे धक्के चपेटे येत राहतात. पण गृहस्थाश्रमामध्ये जे पर्सेंटेज होतं 20% 30%, ते आता इथे फार 70-80च्या पुढे निघून जातं आणि माणूस एकदम एक्सपर्ट बनतो. आणि त्याने कधी कधी मंदिरातला देवही चक्रावतो की अरे बापरे, नेमका खरा भक्त आहे की काय आहे. मग ते अध्यात्मातही ते घुसतं. कारण तोपर्यंत वानप्रस्थाश्रम येतो 50च्या पुढे. मग 50च्या पुढे आले की धार्मिक संस्था जॉईन कर, मंदिर जॉईन कर, रिटायरमेंट वाल्या लोकांशी ओळख वाढव, सगळं काही. मग सगळं आपल्याला माहितच आहे असं दाखव की मी काही तुमच्यापेक्षा कमी नाही. हे करता करता सगळं करत असतो, पण त्या ढोंगीपणामुळे जो जवळचा आनंद आहे, जो आपल्या जवळचा जो शक्तीचा समृद्धीचा साठा आहे, त्याचा मात्र विसर पडतो, पूर्णतः विसर पडतो. आणि तो विसर पडल्यामुळे मग त्या ढोंगीपणालाच माणूस मजबूत करायला लागतो. आणि म्हणून कडव्याच्या सुरुवातीला सांगितलं आहे की तीर्थाटनी तू जाऊ नको. तीर्थाटनावर जायची गरज नाही. आणि का जाऊ नको, तर त्यात जर तुझं ढोंग असेल तर ते जाऊ नको. म्हणजे कोणाला प्रभावित करायकरता जर काशीला चालला असेल, हे आमच्या गावात काशीला कोणीच गेलं नाही, मग आम्ही जातो आणि आम्ही तिथं श्राद्ध तर्पण करून येतो. आणि मग आल्यानंतर सगळ्या लोकांना सांगतो की बघा आम्ही जाऊन आलो आणि तुम्ही साधं रामकुंडावरही गेले नाही. म्हणजे कोणाला तरी खाली दाखवण्याच्या दृष्टीने की आम्ही काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याच्या दृष्टीने जर तीर्थाटन झालं तर ते तीर्थाटन काही कामाचं नाही. ते ढोंग आहे. आणि त्यातल्या त्या तीर्थाटनावर जाऊन किंवा एकांतात जाऊन जर ध्यान केलं, त्या ध्यानामध्ये जर चित्त सगळं चिंतन करत असेल व्यवहाराचं, संसाराचं, तर तोही ढोंगीपणा होतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी करू नको. तीर्थाटनी जाऊन तिथं गर्दी करू नको. तीर्थाटनावर जाण्याचा जो उद्देश आहे तो खूप वेगळा आहे. तीर्थावर जाणे याच्या मागचा मेन उद्देश आहे आर्थिक संतुलन. आर्थिक संतुलनामध्ये जिथे तीर्थावर गेले तिथे नदी असते, गंगा, यमुना, कोणती. मग स्नान करताना पूर्वी नदीमध्ये पैसे टाकायची प्रथा होती. अजूनही काही लोक जे जुने आहे ते टाकतात. नदी लागली तर खिडकीतून पैसे टाकून देतील. आर्थिक नियोजन. तीर्थावर गेल्यानंतर तिथे तुमच्याकडे असलेला जो धनाचा साठा आहे तो तुम्ही तिथे दान म्हणून काही देता, काही भिक्षा म्हणून देता, काही दक्षिणा म्हणून देता. म्हणजे तुमच्या धनाचं वितरण होतं, सर्वसामान्यांच्या कुटुंबाचं पोषण होतं. फुलावाले बसलेले आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये तुमचं अर्थबल जात. तुम्ही 2 हार घेतले तरी त्यांना मदत होते अप्रत्यक्ष. चप्पल स्टँडवाले, जे लोक गावात फिरवतात त्यांच्या वाहनातला पैसा मिळतो, त्यांच्या म्हणजे अनेक तऱ्हेच्या कुटुंबामध्ये अप्रत्यक्षरित्या आपल्या पैशाचं वितरण होतं. तो पैसा वाटला जातो.
ही झाली व्यावहारिकता. पण तीर्थाटनावर गेल्यानंतर मनुष्याच्या अनुभवात भर पडते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की परक्या ठिकाणी जाऊन त्या परक्या ठिकाणी आपलं जीवन सुरक्षित ठेवणं आणि सुरक्षित वापस येणं हे पूर्वीच्या काळी कठीण होतं आणि आताही कठीण आहे. कारण आता तुम्ही गेल्यानंतर तिथं सगळंच काही अलबेल असेल असं नाही. मधून चोर येतात, ते पैसे मारून देतात, कोणी बॅग घेऊन जातं, कोणी काही करतं, कोणी विश्वासाचा गैरफायदा घेतो. अशा बऱ्याच घटना घडतात. पण तीर्थाटनावर जाण्यामागचा जो मेन उद्देश होता त्या मेन उद्देशामध्ये एक तर अनुभव आणि अर्थाचं वितरण. आपला अनुभव तयार होतो की त्या देशामध्ये तिथली जी जनता आहे ती कशी राहते, त्यांची संस्कृती काय आहे आणि त्यांच्याकडे सुखाचे अजून काय काय फंडे आहेत किंवा ते आनंदी किती आहे. मग त्यांच्याकडच्या आनंदाकरता ते काय करतायत ते त्यांच्यात एक 8-10 दिवस राहून, जसं कुंभमेळ्याच्या निमित्ताने, यात्रेच्या निमित्ताने तिथे राहून त्या गोष्टी शिकायच्या असतात. त्यानंतर तीर्थाला किंवा यात्रेला, जत्रेला विकृत स्वरूप आलं आणि त्याला स्वरूप आलं मनोरंजनाचं. त्याचं कारण काय होतं की तीर्थाटनाला जाण्याचा उद्देश हा फक्त दिखावा असल्यामुळे किंवा तीर्थाटनाला जाण्याचा उद्देश जनकल्याणाचा नसल्यामुळे त्याच्यामध्ये थोडा वेगळा प्रकार झाला. आता त्यातूनही अजून एक चांगलं आहे की अजूनही जिथे जिथे यात्रा भरत असतील तिथे एक गोष्ट जी खरोखर चांगली आहे ती मान्य करावं लागेल की आर्थिक वितरण होतं. आता हे जाणकाराला फक्त हे आहे. याचा अर्थ असा नाही की जे यात्रेला तीर्थाला जातात ते सगळे ढोंगी आहेत, अशातला भाग नाही. परंतु तीर्थयात्रेवर जो उद्देश ठेवून जायचा आहे तो उद्देश ज्या संतांना आणि इतर ऋषींना वेगळा अपेक्षित आहे. आपण ज्या देशात राहतो, ज्या राज्यात राहतो आणि आपण ज्या ठिकाणी तीर्थाला जातो, ह्या दोन संस्कृतीमध्ये तफावत आहे का आणि दोन संस्कृतीची उच्चता काय आहे ते समजून घेता येऊ शकते. आणि तीर्थावर गेल्यानंतर आपल्या स्वतःच्या तहानेचा, भुकेचा, आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. म्हणजे आपल्याजवळ किती शक्ती आहे, आपण किती उपाशी राहू शकतो. आपल्याला एखादी गोष्ट वेळेवर नाही मिळाली तर आपण अनकम्फर्टेबल अवस्थेमध्ये किती चांगले राहू शकतो याचा अनुभव तीर्थाला गेल्यावरच येतो. पण ढोंगी माणूस जर तीर्थावर गेला तर तिथे फायदे होतील, आर्थिक व्यवहार चांगले होतील, आदान प्रदान होईल. पण जो आध्यात्मिक वारसा आहे तो काही टिकणार नाही. म्हणजे तो जो ढोंगी माणूस आहे त्याच्यापासून जो कुटुंबात लाभ व्हायला पाहिजे, शांतीचा, कुटुंबात लाभ व्हायला पाहिजे, आनंदाचा, तो नाही होणार. आणि मग त्याच्यासारखे लोक तयार होण्याची शक्यता असते. किंवा हे असे यद्यदा शरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना. मग तीर्थाटनावर जाण्याच्या अगोदर काय असायला पाहिजे आणि तीर्थाटनावर गेल्यानंतर काय असायला पाहिजे. तीर्थामध्ये घाट बांधलेले असतात. पायी जाणं सोपं आहे, टांग्यात जाणं सोपं आहे, रथात जाणं सोपं आहे की न जाणं सोपं आहे. घरात बसणं सोपं आहे. पण तीर्थाला जर गेले तर पायी जाण्यापेक्षा टांग्यात बसणं सोपं आहे. त्याच्यापेक्षा स्वतःची कार असली तर जास्त सोपं आहे ना. तीर्थ असा आहे की तो परमात्म्याविषयीच्या, जीवन उद्धाराविषयीच्या गोष्टींना समजणारा रथ आहे. तीर्थावर गेल्यानंतर जीवन कल्याणाच्या गोष्टी समजण्यासाठी लवकर पोहोचवणारा रथ आहे. मग त्या रथावर गेल्यानंतर घाट असतात. ते घाट कशा करता बांधलेले असतात की आता दुःखमय जीवन आहे, मग सुखमय जीवन समोर आहे, तर तिथे जाण्याकरता ते समोर आहे तर सोपं व्हावं, जाणाराला सोपं व्हावं म्हणून ते घाट बांधलेले असतात. जिथे घाट नाही आहे तिथे माणूस खाली उतरू शकत नाही. आतली खोली किती आहे, काय आहे असं नाही समजत ना. घाट बांधला म्हणजे तिथे काही लोक तिकडे गेले
त्यांना माहित आहे की इथे पाणी कमी आहे, मग त्यांनी त्या पायऱ्या करून ठेवल्या आणि तुम्हाला सुरक्षित स्नानाची व्यवस्था केली, नावेची व्यवस्था केली. तो एक रथ आहे की ज्या रथामध्ये बसल्यानंतर तुम्ही त्या स्वतःच्या परम आनंदाच्या स्थितीला प्राप्त होऊ शकता. पण तिथे जर ढोंगीपणा आला तर परम आनंदाची स्थिती मिळणार नाही, एवढंच होईल. आणि ध्यान लावायचं आहे तर त्याच्याकरता एक उदाहरण संस्कृतामध्ये सांगितलं आहे की एका पायावर बगळा सुद्धा नदीत ध्यान लावतो, एका पायावर उभा राहतो. पण तो ध्यान लावतो ते ध्यान कशासाठी असतं? हा एका पायावर स्थिर राहिल्यामुळे इथे काहीही नाही असं समजून ते मासे येतात, हालचालच नाही ना काही, आणि तो जवळ आला की पटकन जिभेत धरून घेतो. काही ढोंगीपणे ध्यान लावू नको, निषेध केलेला आहे त्या गोष्टीचा. आणि यातला दुसरा एक भाग आहे की माणूस जेव्हा ध्यान लावायला बसेल तर त्याने जर कुठलाच असा स्वार्थी भाव नाही ठेवला की माझ्या मधली जी स्थिरता आहे तीच मला शोधायची आहे, आणि त्याच्यासाठी जर तो प्रयत्न करीत असेल तर धीरे 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 त्याला ढोंगीपणा जाऊन सत्यत्वाचं ज्ञान होऊ शकतं. धीरे धीरे त्याला ते कळू शकतं. तर तीर्थाटने तू जाऊ नको, ढोंगीपणे ध्यान लावू नको, हा राम सावळा रे तुझ्या अंतरी विराज. अंतरामध्ये जर तो राम सावळा आतमध्ये आहे हे कन्फर्मेशन झालं तर मग बाहेरचं आपोआपच बंद होतं, ते करावं नाही लागत. मग त्याची कुठे जायची इच्छा होत नाही. मग त्याला असं वाटतं इथंच सगळं काही आहे. पुंडलिकाचं उदाहरण घ्या की आई वडिलांची सेवा करता करता विठ्ठल भेटीला आले होते, तर त्याने सांगितलं की मी जरा व्यस्त आहे सेवेमध्ये, ते वीट आहे, थोडा वेळ उभे राहा. भिरकावून दिली आणि उभं ठेवलं. जागेवर बसले होते. जनाबाई जात्यावर दळण करत होती, तर विठ्ठलाला येऊन तिला मदत करावी लागली. एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या म्हणून काही वर्ष काम केलं, पाणी भरलं रांजणामध्ये. मग ह्या लोकांचा जो भाव आहे तो भाव असा जर कोणात तयार झाला तर त्यालाही तसा अनुभव येऊ शकेल. जसं पावसाळा आला की छत्री आणि रेनकोटचे व्यापार वाढून जातात. वेगळं काही अनुभव घ्यायची कोणाला गरज असते का? मग पावसाळ्यात रेनकोट छत्रीचे भाव वाढतात म्हणून जे जागृत लोक आहेत ते रेनकोट आणि छत्री केव्हा खरेदी करतात? उन्हाळ्यात. हे कशाहून आलं? अनुभवाने आलं. तसं जर एकनाथ महाराज, जनाबाई आणि पुंडलिक यांचे जर अनुभव जे आले तेच अनुभव कोणालाही येतील. आणि खूप वर्ष करत राहिले, अनुभवच आले नाही, तर मग तिथे ते पॅरामीटर लावावं लागेल की हा काही ढोंगेपणा तर नाहीये, बस एवढंच. पण तीर्थावर जाताना करायचं काय? मग तीर्थाटनी तू जाऊ नको म्हटलेलं आहे, पण तीर्थाटनावर गेल्यानंतर जे करायला पाहिजे ते जर केलं की तीर्थाटनावर गेलं, दान केलं धनाचं, शरीराचे जे काय चोचले होते ते कमी झाले, पुरे झाले, नाही झाले, लक्ष नाही दिलं, म्हणजे विश्रामाची व्यवस्था नाही पाहिली किंवा आहे की नाही सगळं नीट नेटकं ते नाही पाहिलं. पण यातून असाही संदेश नका घेऊ की तुमच्याकडे अर्थबल आहे आणि तुम्ही जाणून बुजून स्वतःला त्रास देताय, असंही नका करू. किंवा कॅपॅसिटी आहे तर मग चांगल्या ठिकाणी उतरा, त्यांनाही थोडस अर्थाचा हे होईल, आधार होईल, त्यांचेही कुटुंब चालतील. तीर्थाटनावर गेल्यानंतर काय नका करू मग.
आणि का बरं जाऊ नका, तर क्रोध घेऊन नका जाऊ. कारण तिथे क्रोध केला तर त्या तीर्थावर जायचा आनंदाने राहणार, मग ते पर्यटन होऊन जाईल. तीर्थ पर्यटन नाहीये, पण पर्यटनाला गेले तरी क्रोध करायचा नाही. कारण पर्यटन जे आहे ते निसर्गाच्या ठिकाणी असतं आणि तिथे पर्यटनाच्या ठिकाणी जी देवता आहे ती निसर्ग देवता असते आणि तीर्थाच्या ठिकाणी त्या त्या मान्यतेनुसार त्या त्या भूमीनुसार ती देवता असते. उदाहरणार्थ प्रयाग आहे तर तिथे 3 नद्यांचा संगम आहे. प्रयागराज त्याचं महत्व काय आहे? नदी देवता आहे, गंगा यमुना सरस्वती. काशी आहे, काशी विश्वेश्वर ही देवता आहे, गंगा आहे. मथुरा आहे, कृष्ण ही देवता आहे, यमुना आहे. तर इथे जाऊन क्रोध करून उपयोग नाहीये. वृंदावन आहे, प्रेमाची नगरी आहे, तिथे क्रोध काय कामाचा. पण आम्ही गेलो तर आम्ही अनुभवलं भयानक क्रोध. आपण कोणत्या रिक्षावाल्याची काहीतरी गंमत झाली होती ना, ते तिथलाच एक चालणारा माणूस अगदी पान बिन खाऊन दात सगळे खराब झालेले, तो काय सुरू झाला होता रस्त्यात. म्हटलं अरे काय रे, इथं प्रेम नगरी आहे. तर तीर्थाटनी तू जाऊ नको, पण कोणी जाऊ नको, क्रोध असेल तर जाऊ नको. तीर्थाटनावर नाही जायचं, पण कोणी नाही जायचं. तीर्थाविषयी जर का दयाभाव नसेल तर जाऊ नको. तीर्थाटनावर जायचं नाही, कोणी जायचं नाही ज्याच्याकडे शांती नाही आहे. त्याने जाऊन काय करेल? तो तिथे अशांती करेल. ध्यान कोणी करू नको, ढोंगीपणे ध्यान नको करू. मग ध्यान कसं कर? ध्यान असं कर की नुसतं बसून राहा, श्वासावर लक्ष ठेव. कोणता मंत्र नाही म्हटला तरी चालेल, किंवा कुठेतरी लक्ष इकडे तिकडे जाईल म्हणून श्वासावर ठेवलं तेही चालेल. बस बसून राहा फक्त. ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एकाच जागेवर बसा, आवडीने अनंत आळवा. मग समजलं ना आता, तीर्थावर कोणी जायचं नाही. मग जायचं कोणी? तर ज्याच्याकडे दया आहे, शांती आहे आणि ज्याच्याकडे दानाची शक्ती आहे. आपल्या मिळवलेल्या धनामधून आपण समाजाचंही काहीतरी देणं लागतो. मग ते असं नाही देता येत तर घ्या ते तीर्थयात्रेवर जा, तिथली संस्कृती बघा, तिथला आनंद शोधा, आपल्याकडचं टॅली करा. आपल्याकडचा तुम्ही तिथे गेले म्हणजे तुमचे आनंद तिथे शेअर होतील, त्यांचा आनंद तुमच्याकडे शेअर होईल, एकामेकामध्ये सख्य वाढेल. आणि आपल्या देशामध्ये तर प्रत्येक राज्यामध्ये तीर्थ आहे. कुठे निसर्गाचा तीर्थ आहे तर कुठे देवदेवतांचा तीर्थ आहे. एकही जागा अशी नाही जिथे तीर्थ नाही आहे. आणि त्या तीर्थावर हे या राज्यातला माणूस तिकडे जातो, तिकडचा इकडे येतो, म्हणून ते जे सख्य आहे. भारताचे हे एक अद्भुत रहस्य आहे की एक राज्यांमध्ये सीमा जरी असल्या तरी राज्यांमधल्या माणसांमध्ये सीमा नाहीये. ते एकमेकाला भेटत राहतात, एकमेकाकडे जात राहतात. तीर्थाच्या किंवा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन एकमेकाला आपलं आदान प्रदान करतात, विचाराचं, संस्कृतीचं, किंवा ते आपोआप होतं. भेटल्यानंतर आपोआपच होतं. आपण काही शिकतो त्यांच्याकडनं, काही त्यांना आपल्याकडून मिळतं. पण याच्यामध्ये, या दळणवळणाच्या प्रयोगामध्ये जर का दया आणि शांती असली, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तीर्थयात्रेवर जाताना आणि ध्यान करताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, भाव आणि करुणा. भाव आणि करुणा हे हृदयात आहे की नाही आहे, अंतरामध्ये हे आहे का? अंतरामध्ये जो राम सावळा आहे तो कोण आहे? भाव आणि करुणावाला. रामायणातला राम जर 2 शब्दात समजून घ्यायचा असेल तर भाव अधिक प्रेम. त्याच्याशिवाय तिथं काही नाही आहे, म्हणजे तो राम आहे. आणि तीर्थयात्रा किंवा ध्यानामध्ये
जिथेही कुठे तुम्हाला जायचं असेल तर त्याच्यासाठी काय पाहिजे? भाव आणि करुणा. ज्याच्या मनामध्ये करुणाच नाही आहे तो तीर्थयात्रेवर जाऊन करील काय? विध्वंसच करील, विकृतपणा करील, वितंडवाद करील. पण भाव आणि करुणा असेल आणि असा व्यक्ती जर तीर्थयात्रेवर गेला तर त्या तीर्थयात्रेचं पुनरुत्थान होईल, पुनर्जीवन त्याला प्राप्त होईल. आणि मग तो तीर्थयात्रेहून घरी जेव्हा येईल तेव्हा त्याच्या मनामध्ये शांती आणि दया असेल. तो ते पाहुण्यासारखे घेऊन येईल इकडे. आणि तो जसा येईल ना तसा त्याचं ते जे स्वरूप शांत झालेलं असेल आणि प्रत्येकाविषयी दया निर्माण झालेली असेल. म्हणून पूर्वीच्या काळी सुद्धा पायी पंढरपूरची यात्रा करायचे. पण पंढरपूरची यात्रा करून आल्यानंतर ज्यांना यात्रेला जाणं जमलं नाही ते लोक जाऊन जो यात्रेहून आला त्याच्या पायाला हात ठेवून नमस्कार करायचे की तुमचे पाय आहे ना हे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात फिरले असतील, आम्ही तर नाही जाऊ शकत. गोपाळपुऱ्यात गेले असतील, कुंडलिकाच्या मंदिरात गेले असतील, विठ्ठलाच्या मंदिरात बारी मध्ये रान धरून विठ्ठलापर्यंत गेले असतील, तर ह्या पायांना तिथली धूळ ते रजकण लागले असतील, मग त्या पायांना आम्हाला स्पर्श करू द्या. म्हणून यात्रेहून आलेला तो व्यक्ती जो आहे त्याच्या नमस्काराकरता लोक घाई करतात. आणि मग त्याने यात्रेहून आणलेलं पाणी आणि प्रसाद असतो, मग ते तो आपल्या घरी त्याचं त्या यात्रेच्या निमित्त एक पूजा विधी असतो, त्याला मावंद्या म्हणतात की काय आहे. म्हणजे त्यात तुम्ही तुमचे जे परिजन आहे यात्रेहून आल्यानंतर परिजनांना बोलवायचं. त्याला काही ठिकाणी गंगा पूजनही म्हणतात. गंगेची यात्रा करून आले तर यमुनोत्री गंगोत्रीची यात्रा करून आले तर गंगा पूजन करतात, सगळ्यांना बोलवतात. आणि ते जे तीर्थ आहे ते जे जाऊ शकले नाही त्यांना सगळ्यांना दिल्या जातं, अन्न वितरित केल्या जातं. आम्ही 4 वेळा गेलो, 4 धाम केले त्यावेळेला. म्हणजे आता तीर्थाटनावर जर जायचं असेल तर काय पाहिजे? करुणा. भाव आणि करुणा. ध्यान करायचं असेल तर काय पाहिजे? भाव आणि करुणा. म्हणजे आपल्या हृदयात हे अंतरामध्ये भाव करुणा आहे का हे चेक केल्यानंतर ध्यानाला बसायचं. हे चेक केल्यानंतर तीर्थयात्रेला जायचं. तीर्थयात्रेवरून जो येतो त्याच्याकडे काय दिसलं पाहिजे? शांती आणि दया. तो जर वसवस करायला लागला आल्या आल्या की तुम्हाला काय माहित आहे तिकडे चांगलं चविष्ट भेटलं नाही, आज थोडस जरा ठेचा भाकरी करायला पाहिजे होती, हे काय करून ठेवलं नाही की नाही. आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो सरसोच्या तेलातल्या भाज्या होत्या, मग आता इकडे आलं तर काही तर चांगलं करा. म्हणजे ही शांती आहे का? तुम्ही जर यात्रेहून निघाले ना तर घरातल्या लोकांना आनंद वाटला पाहिजे. ते असे प्रेशर मध्ये नाही आले पाहिजे की अरे बापरे येतोय आता. आणि यात्रेवर जाताना घरातले जास्त आनंदितही नको पाहिजे की बरा चाललाय. त्याच्यावरून ते थोडस अंदाज येतो की यात्रेला चालले का, तेच तयारी करू लागतात की लवकर जा आणि घाबरू नका, 2-4 दिवस जास्त राहिले तरी चालेल. याच्याहून समजून घ्यायचं. आपल्याला काही महत्वाचं काम असलं की तुम्ही घरात विचारता ना की तू कुठे जाणार आहे का, विचारलं असेल ना कधीतरी. काय विचारलं होतं? काय विचारलं होतं? ते म्हणजे असं बाहेर जायचं असलं की सकाळीच लगेच विचारतात तुला कुठे जायचंय का, तुझं काय काम आहे का, नाही काम मला घेऊन चल. अरे नाही, तुला काही घरी काम आहे तर घरातले बाहेर गेले पाहिजे असं तुला वाटतं त्यावेळेला? नाही, असं कधी वाटलं नाही. म्हणजे तूच बाहेर असतो बाहेर. मग ठीक आहे.
ठीक आहे, मी समजू शकतो की असे जे अनुभव आहे ते ओपन नाही करता येत, चांगली गोष्ट आहे. परंतु थोडक्यात हे समजून घ्यायचं आहे की ध्यान आणि तीर्थयात्रा याच्यासाठी हृदयामध्ये अंतरामध्ये काय पाहिजे? भाव आणि करुणा. आणि जर का ध्यान करून उठला तर त्याच्यामध्ये परिवर्तन काय दिसलं पाहिजे? शांती आणि दया. आणि तो जर तीर्थयात्रेहून आला तर त्याला शांती आणि दया. तीर्थयात्रा आणि ध्यानासाठी ह्या गोष्टी कॉमन आहेत. तीर्थाटनी तू जाऊ नको, ढोंगीपणे ध्यान लावू नको, हा राम सावळा रे तुझ्या अंतरी विराजे. मग अंतरामध्ये काय आहे? भाव आणि करुणा. आणि जर ते नसेल, ते जर शोधलं नसेल की माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे भाव आणि करुणा नाही आहे, हे जर नाही पाहिलं, साधारणतः हे एवढं कोणी पाहतच नाही. उठले की लगेच चालले, आता हा चालला मग मी जातो, बाकी काही नसतं त्यात. आणि कशा करता चालले तर म्हणतात सोबत आहे ना, बस. म्हणजे गंमत अशी आहे की आमचे प्रवास, आमच्या तीर्थयात्रा अशाच असतात की हा चालला सोबत आहे, त्यापेक्षा कोणासोबत जायपेक्षा यांच्यासोबत जाऊ. पण जाऊन करणार काय? तर म्हणतात तिकडचा भाग पाहता येईल, बस, बाकी काय नाही. किंवा इथे राहून राहून आता बोर झालं म्हणून चाललंय. घरात राहून राहून एकाच गोष्टीचा कंटाळा आला म्हणून दुसरीकडे चालले. आपल्या गावामध्ये काळ्या रामाचं मंदिर आहे, जातो का आपण कधी? का नाही जात? या गड्यापासून सुरुवात करू. अरे काही तर कारण असेल ना. इकडे गेलो पहिले हं? इकडे पहिले जाऊन आले खूप वेळेस, मग दरवेळेस जायची इच्छा नाही. अरे का नाही होत? तेच बरं. आता बघितलेलं सगळं. कधी कधी असं वाटतं की त्यानंतर नंतर जाऊ. अच्छा, म्हणजे बघितलेलं असल्यामुळे नाही जावं वाटत. म्हणजे असं दर्शन करायचं असेल तेव्हा जातो. आणि हो, पण मग दर्शन करायची इच्छा घडी घडी होते की कधी होतच नाही? कधी कधी होते. काही फेस्टिवल असले तर कोणता फेस्टिवल? रामनवमी, काही मंदिरात. रामनवमी तर एकदाच येते वर्षात. दुसरा कोणता फेस्टिवल? दिवाळी, दसरा काही असलं. दिवाळी, दसऱ्याला? म्हणजे असं रेग्युलर नसतं जाणं मंदिरात. नाही, मान्य आहे, पण जात का बरं नाही असं म्हणतोय आपण. तुम्ही रेग्युलर जा असं नाही. आता रामनवमीचं सांगतोय तो किंवा वर्षातून एकदा इच्छा होते, पण कधी नाही जमलं. हा. क्वचित जाणं असं regular नाही. नाही, मी जाणं कसं होतं ते नाही विचारत, जायची इच्छा होते का, आपला प्रश्न कसा आहे. आणि जर नाही होतं का नाही होत सांग. नाशिकमध्येच आहे बुवा, आपण जात राहतो नेहमी. आता दुसरीकडे जाऊ शकतो. किती वेळा गेला तू तरी? खूप वेळ गेलो. किती वेळा? 2018 नंतर किती वेळा गेला? 3-4 वेळा. 3-4 वेळा. 18, 19, 20 3 वर्षात 3-4 वेळा. म्हणजे रेशो कसा झाला तो? वर्षाला एक. याचा अर्थ अंतरामध्ये राम वसला, राम आहे हे माहीत पडलं म्हणून जात नाही, की एकदा जाऊन आलो म्हणून जात नाही. पण समजा कोणी पाहुणे घरी आले आणि त्यांनी इच्छा केली की काळ्या रामाच्या दर्शनाला जायचं, तर मग काय करता तुम्ही? हं? मग मंदिरात जाता की बाहेरच थांबता? पण सोबत गेल्यावर थेटपर्यंत असं की तुम्ही जाऊन या, मी जरा नाही, मध्ये पण जाऊन येतो. मध्ये पण अच्छा, म्हणजे दारावर नाही थांबले. आज
आजपर्यंत सोडतो. स्वतःचा असा अनुभव नाहीये, पण ते ड्रायव्हर लोकांचं असतं की मी एकदा विचारलं होतं एवढं फिरतो तुम्ही, मग तुम्हाला तर मस्त फिरायला भेटणार सगळे देवदर्शन. नाही काही जात नाही गाडीत झोपून फिरतो. म्हणजे ते पार्किंग पर्यंत जातात ते जिथे जा पहिल्यांदा आपल्या जवळ काय ते कन्फर्म करा, आपल्या अंतरामध्ये काय आहे. राम हे एक सिंबॉलिक उदाहरण घेतलं की तो राम माझ्या हृदयात असल्यामुळे मला त्या अयोध्येमध्ये जाण्याविषयी काही राहिलं नाही. की जेव्हा गंगेचं महत्व कळलं तेव्हा मग गंगेवर गेलंच पाहिजे असं काही राहिलं नाही. कारण आता काय होतं की जाणं केव्हा बंद होतं, जेव्हा त्याचा इम्पॉर्टन्स जो आहे तो माझ्याजवळच आहे याचं ज्ञान होतं. आपल्याला जेव्हा कळतं की एखादी वनस्पती आहे ती आपल्या घराजवळच आहे आणि आपण घरातल्या घरात ते करू शकतो, तर आपण मेडिकल स्टोअरला जातो का? जे करू शकत नाही त्याच्याबद्दल जातो. तसंच भाव करुणा हृदयामध्ये जर निर्माण झाली तर भाव करुणा हाच परमेश्वराचा भाग असल्यामुळे मग ते करुणामय जीवन होतं. करुणामय जीवन म्हणजे इग्नोरन्स, तो सगळ्यांना माफ करत राहतो, पण तो करतही नाही, ते आपोआप होत राहतं. म्हणजे भगवान बुद्धाला लोक कुठून कोणत्या गावातून गेले तर जरी त्यांनी काही अर्वाच्य शब्द बोलले तरी ते काही बोलत नव्हते. तर मग काही साधक विचारायचे की तुम्ही त्यांना माफ करून टाका. तो म्हणे की मला त्याचा बोलल्याचा रागच नाही आला तर माफ कशाचं करायचं. माफी तर तो करील ज्याला राग आलाय. तर जसं भाव आणि करुणा एकदा निर्माण झाली तर मग आता असं वाटतच नाही, तर जात का बरं नाही असा प्रश्नच येत नाही. कारण तो भाव तयार आहे. आणि भावे विण देव न कळे निसंदेह, भावाशिवाय परमात्मा समजत नाही. मग तीर्थाविषयी भाव पाहिजे, ध्यानाविषयी भाव पाहिजे. आणि तो भाव एकटा कामाचा नाही, भावासोबत आहे करुणा. हे सगळं असं जर स्वतःजवळ काय आहे ते शोधा पहिले. भाव आणि करुणा म्हणजे तुमची स्ट्रेंथ आहे. आणि भाव करुणा नसणं म्हणजे तो विकनेस आहे. है ना? शांती आणि दया म्हणजे तुम्हाला मिळालेलं वरदान आहे तीर्थयात्रा आणि ध्यान केल्यावर. आणि ती जर प्राप्त नाही झाली तर तो अभिशाप आहे. मग ते तीर्थावर जाणं जर शांती दया नाही निर्माण झाली तर तो अभिशाप टाईप ठरेल. म्हणजे तुम्ही तिकडनं आल्यावर प्रत्येकाला सांगाल इतके पैसे खर्च झाले, काय करावं, आम्ही गेलो, आम्हाला तर ते शेगावला 500 रुपयेच घेतले, मग ते रूमच भेटत नव्हती, रात्री 12 वाजेपर्यंत हिंडतच राहिलो, आपण तिकडनं हे घेऊ आणि आल्या आल्या ते लोकांना वाटोई की काय खरं नाही, 2 वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा चांगलं होतं. कारण काय आहे तर अभिशाप आहे. कारण तुम्हाला दया आणि शांतीच नाही. तिथे गेले आणि ते जर तिकडनं नाही आली वरदान रूपात तर मग तो अभिशाप ठरेल, जर वरदान नाही आहे. आता जेव्हाही केव्हा वणीला जाल, चांदवडला जाल, काळ्या रामाला जाल तर ह्या गोष्टीचं भान ठेवा की तुमच्यामध्ये भाव आणि करुणा आहे की नाही. ती स्ट्रेंथ तुम्ही घेऊन जा. जर ती स्ट्रेंथ तुम्ही घेऊन गेले तर तिकडनं वरदान रूपामध्ये शांती आणि दया मिळेल. जर ही स्ट्रेंथ आहे की नाही आहे ती न पाहताच तुम्ही गेले तर मग तो विकनेस आहे. आणि विकनेस घेऊन गेले तर अभिशाप तयार आहे. अभिशाप काय आहे? आक्रोश, शोक, तो तयार आहे.
म्हणून तर तीर्थयात्रेहून आलेल्या लोकांना भेटायला मुद्दामून जा की ते वैतागलेले आहे की वैराग्यामध्ये गेलेले आहे. समजलं? इथे हे कळवं पूर्ण झालं. उद्याच्या दिवशी दुसरं कळवं.